विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी मराठीच्या पाठ्यपुस्तकामधील व्याकरण विभाग पाहणार आहोत. त्यामधील पहिला घटक आहे वाक्य प्रकार. वाक्य म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा पाहूया. आपल्या बोलण्यात अनेक वाक्ये एकामागून एक येतात. त्यातील प्रत्येक वाक्य हे संपूर्ण विधान असते. प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल काहीतरी बोलतो म्हणजे विधान करतो. आता हे कसं स्पष्ट करता येईल पहा. ज्याच्याविषयी वक्ता बोलतो त्यास उद्देश असे म्हणतात व उद्देशाविषयी तो म्हणजे वक्ता जे काही बोलतो त्यास विधेय असे म्हणतात. आता उदाहरणार्थ पाहूया आपण. पुढील वाक्य पहा आता. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. आता हे जर वाक्य आपण उदाहरणादाखल पाहिलं तर यात विधान कोणते केले तर खेळला हे. आणि हे विधान कोणाला उद्देशून केले तर मुलगा. म्हणजेच आपल्याला असे दिसून येते की वाक्यामध्ये मुलगा हे उद्देश्य व खेळला हे विधेय आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण या ठिकाणी वाक्याचे हे दोन मुख्य भाग बघितले, उद्देश्य आणि विधेय. आता यानंतर आपण वाक्यांच्या प्रकाराकडे वळणार आहोत. वाक्यांचे प्रकार आशयावरून आणि भावार्थावरून आणि क्रियापदाच्या रूपावरून असे दोन पद्धतीने या ठिकाणी पडतात. त्यापैकी प्रथम आपण वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून पडणाऱ्या वाक्यांच्या प्रकारांचा अभ्यास करूया. आता ही जी वाक्ये आहेत वाक्यांच्या आशयावरून आणि भावार्थावरून, ही वाक्ये होकारार्थी किंवा नकारार्थीही असू शकतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे पहा विधानार्थी वाक्य. याची व्याख्या आपण आता बघूया. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात घ्यायचे की ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. आपण उदाहरणार्थ पहा. सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. दुसरं उदाहरण, माझे वडील आज परगावी गेले. आणि तिसरं उदाहरण, विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. ही तीनही वाक्ये म्हणजे विधानार्थी वाक्य आहेत. यानंतर आशयावरून पडणारा दुसरा प्रकार जो आहे वाक्याचा तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. याची व्याख्या, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. अतिशय सोपी अशी ही व्याख्या आहे की ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. आता ही वाक्य आपल्या परिचयाची आहेत. पहा उदाहरणार्थ, तू मुंबईस केव्हा जाणार आहेस? आणि दुसरे वाक्य, तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही? म्हणजे हे वाक्य उच्चारताना आपण आपला स्वर सुद्धा प्रश्नार्थी करतो. आता यामधीलच तिसरा प्रकार आहे तो म्हणजे उद्गारार्थी वाक्य. त्याची व्याख्या आपण पाहूया. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. पुन्हा एकदा पहा. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव, मग तो विशिष्ट भाव कोणताही असतो, त्यामध्ये आश्चर्य व्यक्त केलेलं असतं, राग असतो किंवा आनंद असतो, हा कोणताही भाव उत्कटपणे मनापासून व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
आता उदाहरण पहा. अबब, केवढी प्रचंड आग ही. म्हणजे आग खूप लागलेली आहे आणि त्याबद्दल भय व्यक्त करणं किंवा आश्चर्य व्यक्त करणं यासाठी अबब हा शब्द वापरला आहे. आणि दुसरं वाक्य आहे, किती छान आहे हे फूल. म्हणजे फुलाचं सौंदर्य आपल्याला खूप आवडलंय ही भावना या ठिकाणी व्यक्त होताना दिसते. विद्यार्थ्यांनो, आता आपण वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे 3 प्रकार आपण पाहिले. आता यामध्ये आपण काही उदाहरणे सोडवून बघूया. पहा आता की कोणत्या प्रकारात पुढील वाक्ये मोडतात पहा. जगी सर्व सुखी असा कोण आहे. हे वाक्य अर्थातच प्रश्नार्थी आहे. आज गाडीत कोण गर्दी. या वाक्यावरून आपल्याला अर्थ असा स्पष्ट होतो की गाडीत प्रचंड किंवा भरपूर गर्दी आहे. पण ते कसं या ठिकाणी वाक्य उच्चारले पहा की आज गाडीत कोण गर्दी. हे वाक्य उद्गारार्थी प्रकारात मोडतं. तिसरं वाक्य आहे, 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. हे वाक्य होकारार्थी आहे, म्हणजेच ते विधानार्थी आहे. आणि चौथं वाक्य आहे, ही काही वाईट कल्पना नाही. हे वाक्य नकारार्थी आहे, म्हणजेच कल्पना चांगली आहे हे दाखवण्यासाठी ही काही वाईट कल्पना नाही असं नकारार्थी रूप वापरलेलं आहे. यानंतर आपण या ठिकाणी त्याच्यावरचा स्वाध्याय सोडवून पाहूया. आत्तापर्यंतचा भाग तुम्हाला समजला आहे. आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलं तर वाक्य म्हणजे काय हे बघितलं. वाक्याचे आशयावरून आणि भावार्थावरून त्याचे 3 प्रकार पडतात हे आपण पाहिलं आणि त्यानंतर त्याची उदाहरणंसुद्धा आपण बघितली. आता तुम्हाला या ठिकाणी पुढे काही वाक्य दिली जातात. ती वाक्य तुम्ही कोणत्या प्रकारात मोडतात म्हणजे आशयानुसार कोणत्या प्रकारात ही वाक्य आहेत. ती उद्गारार्थी आहेत, प्रश्नार्थी आहेत किंवा या ठिकाणी आपण म्हणूया की होकारार्थी आहेत की नकारार्थी आहेत हे तुम्ही ओळखायचं आहे. पहा आता पहिलं वाक्य आहे, गोठ्यातील गाय हंबरते. दुसरं वाक्य आहे, श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये. तिसरं वाक्य आहे, किती सुंदर देखावा आहे हा. चौथं वाक्य आहे, यावर्षी पाऊस खूप पडला. पाचवं वाक्य, तुझा आवडता विषय कोणता. सहावं वाक्य आहे, आपण त्यांच्याकडे जायला नको का. आणि 7वं वाक्य आहे, अपमान केल्यावर प्रत्येकाला राग येतो. ही वाक्य तुम्ही या ठिकाणी वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते पुढे कंसामध्ये लिहायचे. आता दुसरा एक स्वाध्याय ब मध्ये आपण देतोय पहा की काल खूप पाऊस पडला. हे एक साधं वाक्य आहे. हे साधं वाक्य आशयानुसार विधानार्थी बनवायचे. प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि नकारार्थी कसं होईल ते तुम्ही या ठिकाणी स्वतः बनवून तयार करायचे. तर हा झाला पहिला घटक, तो म्हणजे वाक्य प्रकार. आता आपण दुसऱ्या घटकाकडे वळणार आहोत. पहा त्याच प्रकरणामधील जसं आपण आत्तापर्यंत बघितलं की आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे प्रकार जे आपण पडतात ते आपण अभ्यासले. आता तेवढेच या ठिकाणी नसून क्रियापदाच्या रूपावरून सुद्धा वाक्याचे प्रकार पडतात. तर ते कसे आहेत ते आपण बघूया. पहा आता पहिला प्रकार आहे स्वार्थी वाक्य. आता स्वार्थी वाक्य म्हणजे काय तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या की इथे क्रियापद महत्त्वाचे आहे, कारण आपण कशावरून वाक्याचे प्रकार अभ्यासणार आहोत तर क्रियापदाच्या रूपावरून पडणारे, म्हणून क्रियापद महत्त्वाचं आहे.
वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल, इथे काळ महत्त्वाचा आहे, तर त्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मुले घरी गेली किंवा जातात किंवा जातील. हे क्रियापदाचं जे रूप आहे त्यावरून आपल्याला या ठिकाणी बोध होतो की ती मुले कधी घरी गेलेली आहेत. त्याला काय म्हणायचं? स्वार्थी वाक्य. दुसरा वाक्याचा प्रकार पहा, आज्ञार्थी वाक्य. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश, सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. पुन्हा एकदा व्याख्या नीट लक्षात घ्या की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून काय व्यक्त होतंय? आज्ञा दिली जातीये की आशीर्वाद दिला जातोय, का प्रार्थना केली जातीये, की विनंती केली जातीये, का उपदेश केला जातोय, की सूचना दिली जातीये, हे लक्षात घ्यायचे. त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आता उदाहरणार्थ पहा, खूप सोपं आहे हे. पहिलं वाक्य आहे, ती खिडकी लावून घे. ही काय झाली? आज्ञा. दुसरं वाक्य आहे, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. हा आशीर्वाद आहे. तिसरं वाक्य आहे, देवा मला सद्बुद्धी दे. ही प्रार्थना केलेली आहे. चौथं वाक्य आहे, कृपया मला तुझे पुस्तक दे. ही विनंती केली आहे. पाचवं वाक्य आहे, विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. हा उपदेश केलेला आहे. आणि सहावं वाक्य, इथे पादत्राणे ठेवू नयेत. म्हणजेच ही सूचना केलेली आहे. म्हणजे यावरून आपल्याला दिसतं की आज्ञार्थी वाक्य हे क्रियापदामधून या सगळ्याचा जर बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आता आपण पुढचं वाक्य पाहतो आहोत. पहा, क्रियापदाच्या रूपावरून पडणारे. तिसरं वाक्य आहे विद्यार्थी वाक्य. याची व्याख्या अशी आहे, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. पुन्हा एकदा व्याख्या नीट ऐका. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या 4 गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. आता आपण त्याची उदाहरणे बघूया. पहा, पहिलं उदाहरण आहे, परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. यामधून कर्तव्य ही भावना व्यक्त झालेली आहे. दुसरं वाक्य आहे, आज बहुतेक पाऊस पडेल. ही शक्यता वर्तवली आहे. म्हणजे नक्की माहीत नाही आहे, पण वातावरणावरून तसं सांगितलं गेलं आहे. तिसरं वाक्य आहे, अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. इथे या ठिकाणी योग्यता दर्शवलेली आहे. आणि चौथं वाक्य आहे, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. ही इच्छा इथे व्यक्त केलेली आहे. थोडक्यात विद्यार्थी वाक्य जे आहे त्यामध्ये या 4ही गोष्टी क्रियापदाच्या रूपावरून व्यक्त झाल्या पाहिजेत. आता आपण चौथं वाक्य या ठिकाणी पाहणार आहोत. चौथं वाक्य त्याचा प्रकार आहे तो म्हणजे संकेतार्थी वाक्य. आता संकेतार्थी वाक्य याचा अर्थ आहे, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर तमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास
संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या की अमुक केले असते तर तमुक झाले असते, अभ्यास केला असता तर पास झाला असता. या अशा पद्धतीची जर वाक्य असतील तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. इथे या ठिकाणी हा संकेत व्यक्त झालेला आहे, म्हणून या वाक्याला संकेतार्थी वाक्य असे म्हटले जाते. इथे या ठिकाणी क्रियापदाच्या रूपावरून पडणारी वाक्य आपण बघितली. आता स्वाध्याय आपण पाहूया. पहा, हा तुम्ही स्वाध्याय जो दिलेला आहे तो तुम्ही स्वतंत्र वहीमध्ये म्हणजे व्याकरणाची एक वही करायची आहे आणि त्यामध्ये संपूर्ण वाक्य लिहायची आहेत आणि त्याच्या पुढे त्या वाक्याचा प्रकार सुद्धा लिहायचा आहे. पहा, खालील वाक्ये क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. पहिलं वाक्य आहे, विद्यार्थी कवायत करत आहेत. दुसरं वाक्य आहे, प्रार्थनेसाठी रांगेत उभे रहा. तिसरं वाक्य आहे, सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते. चौथं वाक्य आहे, विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका. पाचवं वाक्य आहे, क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल. सहावं वाक्य आहे, इथे कचरा करू नये. सातवं वाक्य आहे, आई वडिलांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. आठवं वाक्य आहे, येत्या 3 ते 4 दिवसात उष्णतेची लाट येईल. नववं वाक्य आहे, मुलांनी सर्व भाज्या दररोज खाव्या. आणि 10वं वाक्य आहे, देवा मला क्षमा कर. इथे क्रियापदाच्या रूपावरून कोणकोणते प्रकारात कोणतं वाक्य आहे ते तुम्ही नीट अभ्यास करून लिहायचे. आता यानंतर तुम्हाला मी एक प्रकल्प देते. अतिशय नाविन्यपूर्ण असा एक प्रकल्प आहे, तो तुम्ही तयार करून आणायचा आहे. पहा, पुढील वाक्यांच्या प्रकारातील प्रत्येकी 5 वाक्ये आपल्या वहीमध्ये तयार करा. आत्तापर्यंत तुम्हाला मी वाक्य दिली होती आणि तुम्ही ती कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहिलं होतं, पण आता इथे तुम्हाला मी काय देते तर प्रकारांची नावं देते आणि वाक्य मात्र तुम्ही स्वतः तयार करायची आहेत आणि ती नवीन असली पाहिजे. याच आत्ता जे अभ्यासलं आपण ते सगळं त्याच्यामधली वाक्य नकोत. पहिला आहे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, स्वार्थी, त्यानंतर आज्ञार्थी. आता आज्ञार्थी प्रकारामध्ये आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश व सूचना याचं स्वतंत्र वाक्य तयार करायचे. आणि 6वा प्रकार आहे विद्यार्थी वाक्य. यामध्ये कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा या 4ही प्रकारातली वाक्य तयार करायची आहेत. आणि 7वा आहे संकेतार्थी वाक्य. म्हणजे एकूण आत्ता जी मी तुम्हाला वाक्यांचे प्रकार आत्ता इथे प्रकल्पासाठी दिलेत त्या प्रत्येकाची 5 नवीन वाक्य तुम्ही स्वतः तयार करायची आहेत आणि करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर तुम्हाला हा व्याकरणाचा घटक नक्की समजला असेल. पाठ्यपुस्तकामधील पहिला व्याकरणाचा जो घटक आहे वाक्यप्रकार तो स्वतः तुम्ही नीट वाचा आणि अभ्यास करा. धन्यवाद.